नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? श्रावणातला पहिला सोमवार. नैवेद्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न. तर चला तर आज आपण कोकोनट पायसम हे घरच्या घरी कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप चांगलं वितळलं आहे आपलं. आपण आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत 1 ते 2 मिनिटं. गॅस मी इकडे मंद आचेवरच ठेवलेला आहे. आपले ड्रायफ्रुट्स तळून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेणार आहोत. असं कच्चं दूध इकडे वापरलेलं आहे मी व ढवळून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं चांगलं. दुधाला चांगली उकळी आली पाहिजे. असं ढवळून घ्यायचं आहे. बघू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे आपल्या. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेणार आहोत किसलेलं. मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. व 1 ते 2 मिनिटं चांगलं ढवळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत अर्धा कप. तुम्ही इकडे साखरेचा पण वापर करू शकता, पण गुळाने ही खीर चांगली छान होते, म्हणजे पायसम. असं ढवळून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत व 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. मस्तपैकी आपला कोकोनट पायसम तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.